ये रहना और तुम बड़े अच्छे लगते हैं। ये धरती, ये नदिया, ये रहना और तुम। तर आपण सुरुवात करूया 21/12/2000 या दिवसापासून. तुमच्या या दिवसाबद्दल काय आठवणी आहेत, काय सांगाल तुम्ही? अत्यंत सुंदर दिवस होता तो जीवनातला, चांगला क्षण होता लग्नाचा. आणि काय सांग? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. आणि लग्नाच्या वेळेला जरा विधी फार फास्ट झाल्यात. फास्ट म्हणजे काय? तुम्ही उशीर आल्यामुळे सगळे कार्यक्रम पटापटा झाले ना. काय पण तुम्ही जवळ होते म्हणून तुम्ही लवकर आले. म्हणून असं. आम्ही लांब होता, आम्हाला ट्रॅफिक लागला. गाड़ी स्टार्ट कर, हम फास्ट है. जाऊ दे, जरी आले तरी पण ते विधी करता असं हळूहळू करायचं असतं ना. एवढं पटापट 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 फेसच दिलं मला. बरोबर होतं. चला ठीक आहे. आणि नंतर निघतानाचं काय विदाई दिली आम्हाला. निघताना काय? तू तर रडलीच नाही. नाही देवा, मी रडली रडली का? इमोशनल होतं मनामधनं, रडतो ठीक आहे. मग शांत आणि सायलेंट झाली होती ना मी. मग तुम्ही मला हसवायचा प्रयत्न केला गाडीमध्ये. का हसत नाही, का बोलत नाही? हा, ते कोणी केलं? मी केलं. A few moments later. लग्नानंतर जेवढे पण गेम झाले सगळे मी जिंकलो. काय शक्य नाही? अरे मी पण नाव जिंकले ना. अरे मी जिंकलो कारण मी त्याच्यामध्ये तुझा हात पकडून ठेवायचो पाण्यामध्ये. आणि घट्ट पकडणार तुला काय माहिती, पण लोकांना वाटलं मीच जिंकायचो आणि मीच जिंकलो. मी पकडायचे आणि हे मला हात पकडून ठेवायचे. बाहेर जाऊन द्यायचे जिंकलो मीच ना. नाही, पण नंतर मला 2 वेळा तुम्ही काढले, 2 वेळा तुम्ही मी काढले. असं सोडून दिलं तुला जिंकण्यासाठी. मी पण सोडून दिलं है ना. का सोडून दिलं? मी स्वतः जिंकलो. तर तुम्हा दोघांना इतक्या वर्षात 25 वर्षांचा तुमचा प्रवास, त्यामध्ये तुम्ही एकमेकांबद्दल काय बघितलं, काय जाणवलं, काय अशा आठवणी आहेत ज्या तुम्ही आम्हाला सांगू शकता? महाबळेश्वरचा. सांग महाबळेश्वरला सांग. हा, महाबळेश्वरला एक किस्सा घडला होता. हा. मी काय केलं माहितीये काय, तिथं अशी एक चढण होती. पॉइंट, नील पॉइंट का नील होल, असं नील पॉइंट असतो, तिथे जायचं होतं. आणि तिथे गेल्यानंतर एक असं चढण होती अशी. ते मला म्हटले तू इथे थांब. मग मी थांबले. ते म्हणजे मी जाऊन बघून येतो. तिथे नाही थांबली, दुसरीकडे जाऊन लपली. नाही, मी हे बराच वेळ तिकडे वरती गेले आणि मी त्या जंगलात एकटीच उभी. पण तू कुठेतरी जाऊन लपली. लपली नाही. काय, थांबा जरा तुम्ही. काय थांबा? अरे पण मला वाटलं कुठेतरी काय झालं गेली. माहितीये, मी अशी चढून वरती गेले आणि ते तिथे जाऊन तिथं त्यांनी पुढे बघितलं आणि ते असे आले इकडे आणि मी ह्यांच्या मागं अशी जाऊन इकडे आले. आणि म्हणजे जेव्हा खाली उतरून त्यांनी जेव्हा मला बघितलं तर मी तिथे झाडाबागेत लपले ते बुद्धा. मी बघूया ह्यांना मी दिसले तर हे काय करतील. तर ह्यांना मी दिसले नाही तर हे घाबरले आणि जोरदार ओरडायला लागले, स्वाती स्वाती स्वाती. पण त्यांचा आवाज जरा लहानच होता, जास्त जोरात नव्हता. हा बरोबर. तुझा आवाज मोठा आहे ना. मग मी म्हटलं जाऊ दे बाबा, जास्त नको आपल्या एवढ्याला घाबरवायला. मग मी हळूच बाहेर आले. मग त्याच्या जीवात जीवाला त्यांना म्हटलं कुठे गेली माझी बायको लगेच. One eternity later. आजारपणात मी जेव्हा घरी येऊन आले घरी, मग आम्ही टिटवाळ्याला दर्शन करायला गेलो. पण जेव्हा रोहनचा जन्म झाला मग तेव्हा त्यांची जी इच्छा पूर्ण झाली. मला कळलं की त्यांना मुलगा पाहिजे होता. आणि नंतर मग आम्ही नवस फेडायला गेलो रोहनला घेऊन 2 महिन्याचा असताना. आणि खूप खुश होते, माझा मुलगा माझ्यासारखाच दिसतो. हे वाक्य त्याने मला 1000 वेळा सांगितलं असेल. मी मनात म्हणायची अरे तो माझ्यासारखाच दिसतोय चेहऱ्याने. पण ते त्याला वाटायचं नाही माझ्यासारखा दिसतोय. माझा दिसतो. कोणी सांगेल की माझ्यासारखं दिसतं. स्नेहलच्या वेळेला स्नेहल तर तुमच्यासारखीच दिसत होती. बघितल्याच लोक म्हणायची बाबूच आहे की नाही. नाही, माझ्या खुशी नाही झाली त्यांना. काय नाही झाली. इतनी खुशी मुझे आज तक.
माझी प्रिय बायको. प्रिय नवरा. रिटेक. सारखी चालू आहे हे ना? किती वेळा यांनी पाठवलं मी किती ठीक आहे वेळा ठीक आहे ठीक आहे. तेवढं पण मला नाही किती पाठवलं. काम कंप्लीट टेन्शन असतं काही पण तुम्हाला. म्हणजे बोलायचं आम्हाला पण टेन्शन असतं मग. quack 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 quack